महाराज, स्वागत आहे आपलं पुढारी न्यूजमध्ये। आपल्या भावना या क्षणाच्या नेमक्या काय आहेत? अर्थात संपूर्ण राज्य या क्षणाला दुःखात आहे। आपण आपल्या भावना कशा शब्दात व्यक्त करताय? संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण शिक्षण क्षेत्र विशेषतः दुःखात आहे। कारण माजी राज्यपाल डी.वाय. पाटील यांचं जे निधन झालं हे ऐकून सगळ्यांना धक्का बसला। आता ते काही काळ त्यांना बरं नव्हतं, पण तरी पण ही घटना ही अपेक्षित नव्हती। त्यांनी केलेलं कार्य हे सगळ्यांना माहीतच आहे। सुरुवातीला आमदार होते, नंतर शेतकऱ्यांसाठी गगनबावड्यात आणखीन इकडं तिकडं सगळीकडे कामं करून ते शेवटी 84ला शिक्षण क्षेत्रामध्ये ते उतरले। आणि तेव्हापासनं अनेक मुंबई असो किंवा पुणे असो किंवा कोल्हापूर असो, त्यांनी अनेक शिक्षण संस्था 100च्या वर शिक्षण संस्था सुरू केल्या आणि खऱ्या अर्थाने बहुजन समाजाला शिक्षणाचं द्वार मोकळं करून दिलं। त्यामुळेच आज आपण जे पाहतोय अनेक बहुजन समाजातले सगळे शिकलेले मुलं आज त्यांनाही हे लक्षात आलंय की त्यांच्यासारखा कैवारी शिक्षणाच्या क्षेत्रातला राहिलेला नाही। महाराज, एक प्रश्न असा विचारायचा आहे की आपले त्यांच्याशी जवळचे संबंध राहिलेले असतील, अनेकदा भेटीगाठी झाल्या असतील, अशी एखादी भेट किंवा त्या भेटीतली अशी एखादी घटना जी कायम आपल्या स्मरणात राहील? माझींची तर जवळजवळ एक बरेच वर्षापासून, म्हणजे आमच्या वडिलांच्या वेळेसपासून त्यांची माझी ओळख आहे। साधारण 1970 पासून तर चांगली ओळख होत गेली। आणखीन वेळोवेळी ते माझ्या बरोबर असायचे, आणखीन मी त्यांच्याबरोबर असायचो आणि एकत्र आम्ही पुष्कळ काही करू शकलो। त्याच्याबद्दल मला अतिशय त्यांच्याबद्दल आदर आहे। महाराज, आपण उल्लेख केल्याप्रमाणे शिक्षण क्षेत्रातलं त्यांचं कार्य हे अतिशय उल्लेखनीय राहिलेलं आहे। अर्थात राजकीय क्षेत्रात सुद्धा त्यांचं काम मोठं आहे, मात्र शिक्षण क्षेत्रातलं काम हे समाजासाठी किती मोठ्या प्रमाणावर उपयोगी ठरले त्याविषयी आपण थोडं आणखी बोलावं अशी विनंती। 1984च्या दरम्यान आपले माजी मुख्यमंत्री वसंतरावजी पाटील यांनी शिक्षण क्षेत्र महाराष्ट्रात जरा एक खुलं करून दिलं आणि पुष्कळ जणांना त्याच्यात एंट्री करता आली। पण सगळ्यात पहिले जी एंट्री झाली या क्षेत्रामध्ये ते डी.वाय. पाटलांनी त्याचा बहुजन समाजासाठी आणखीन इतर लोकांसाठी त्याचा उपयोग चांगला झाला आणि म्हणूनच बघता बघता त्याचे 120च्या आसपास युनिट्स शिक्षणाचे युनिट तयार झाले। आणखीन एकंदरीतच पाहता तर एक रस्ता मोकळा झाला शिक्षणाचा आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रभर हा विचार पसरला आणि नंतर आता महाराष्ट्राचा शिक्षणाच्या क्षेत्रात कुठं मागे पडला आहे अशी परिस्थिती नाहीये, सगळ्यात पुढेच आहे। धन्यवाद शाहू महाराज छत्रपती, आपण ही प्रतिक्रिया पुढारी न्यूजला दिलीत, आपल्या भावना सविस्तर व्यक्त केल्यात। यासाठी कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती महाराज हे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले होते।